जब तक ये जात नहीं जाती तब तक वो इंसान नहीं जुड़ सकता, ये संत रविदास ने कहा है। रविदास बामन मत पूजिए जो होवे गुणहीन, पूजे चरण चंडाल में जो होवे गुण परवीन। वामन दादा म्हणतात, दिल से मिले दल वतन के लोगों को, एकही संसार का घर पैदा हो। आम्हाला काय पाहिजे? आम्हाला जातीवाद नको आहे, आम्हाला भेदभाव नको आहे, आम्हाला हे देश आमचं घर आहे आणि यामध्ये सगळे हिंदू मुस्लिम सिख कुठला जातीवाद, ब्राह्मण पण असू द्या, सगळ्यांनी समान जगावं। बाबासाहेब नसते तर आज आपण सगळे एकत्र आलो असतो। हे आमचे ओबीसी बांधव आहेत, जातीने ब्राह्मण जन्माला आलेले पण आमचे मित्र आहेत, सगळ्या जातीचे सगळ्या वेळा जातीचे सगळे बंधन तोडून माणूस म्हणून तुम्ही आम्ही सगळे एकत्र येत आहोत। म्हणून शिवराय फुले शाहू आंबेडकर नमस्कार, मी मनोज भोर, नवराष्ट्र डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं बाबासाहेबांनी जी समतेची मूल्य शिकवली त्याचा जागर म्हणजे समतेचा जागर, आणि तोही शिवाजी पार्कामध्ये। हा मुंबईचा ग्रुप आहे, सातत्यानं जलसा मुंबई आणि महाराष्ट्रात सादर करतायत, आणि हा जलसा ऐकण्यासाठी बाबा साहेबांचे अनुयायी चाहते वेगवेगळ्या ठिकाणाहून गेल्या अनेक तासांपासनं इथे सातत्यानं आपली उपस्थिती नोंदवत आहेत। समतेचा जागर उंच करणाऱ्या या साथीसोबत आपण बातचीत करणार आहोत। दरवर्षी येता तुम्ही इथे? हो हो, दरवर्षी आम्ही आंबेडकरी चळवळीमध्ये जे क्रांतीभूमी आहेत त्याच्यामध्ये आम्ही निर्मिक सांस्कृतिक मंच, जलगार सांस्कृतिक मंच, आम्ही 6 डिसेंबरला दरवर्षी मैदानात असतो। कुठलाच आम्ही कार्यक्रम घेत नाही। काल आम्हाला ॲक्च्युली कलकत्त्याला एका कार्यक्रमाला बोललो होतं 6 डिसेंबरला, पण आम्ही कोणताही कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम 6 डिसेंबरला घेत नाही। 20 मार्चला आम्ही महाडला असतो। ह्या दोन ज्या ठिकाणं आहेत, क्रांतीभूमी आहेत, तिथं आम्ही दरवर्षी असतो 20 मार्च आणि 6 डिसेंबर। जे युवक आहे जे बाबासाहेबांच्या विचारांना मानतात, पण हा जलसा सादर केल्यानंतर त्यांच्या विचारामध्ये काही फरक पडतो। आता आपण बघितलं की काही लोक चाहतात, काही लोक बाबासाहेबांचे अनुयायी आहे, आजूबाजूलाही लोक असतात, पण त्या विचारांशी फारकत घेणारे पण दिसतात, दूर जाणारे दिसतात, वेगवेगळ्या विचारांनी त्यांच्यावरती गारूड केलेलं असतं। मग जलसाच्या माध्यमातून परिवर्तन झाल्याचं पाहिलं आपण। जलशाच्या माध्यमातूनच तर आंबेडकर चळवळ उभी राहिलेली आहे। वामनदादा कर्डकांसारखे जे शाहीर आहेत, आंबेडकरी चळवळीनंच तर, आंबेडकरी चळवळीची ताकदच आहे, सांस्कृतिक चळवळ ती खूप स्ट्रॉंग आहे, पण ती आता राजकीय चळवळीमध्ये ते अजून त्याचं परिवर्तन व्हायला वेळ लागणार आहे। पण आम्हाला वाटतं की जलशानी बरीच माणसं घडवलेली आहेत। आमचे लोक वाचत नाहीत, आमच्या लोकांकडे पुस्तकं नाही आहेत, किंवा त्यांच्याकडे ज्या आमच्या आजी दादा काका मामा त्यांच्याकडे ज्याला शब्दच समजत नव्हते, त्या गाण्यातच सगळे शिकलेले आहेत ना। बाबासाहेबांनी पाण्याचं आंदोलन केलं, बाबासाहेबांनी धर्मांतरण केलं, बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली, जे काही आंदोलनं आहेत, गोलमेज परिषद गाजवली, ही सगळी आंदोलनं बाबासाहेबांची सामान्य जनतेला, सामान्य लोकांना, गावोगावी शाहिरांनी त्यांच्या जलस्यातनं शिकवलेली आहे। त्यामुळे हे लिटरसीच एक तुम्ही अनेक प्रश्न या जलसमधनं विचारत राहतात तरुणांना, तर काही प्रश्नांवर खूप सकारात्मक म्हणजे उत्तर येतं जोरात, उत्साहामध्ये, पण काहींची माहिती नव्या पिढीला अजिबात नसते, असंही जाणवलं का? आता खूप फरक पडलाय, लोक वाचत नाहीयेत किंवा चळवळीचं एकंदरीत कमी झालेलं आहे। ज्या पद्धतीनं सरकार, एकतर सोशल मीडियामध्ये सगळे लोक बिझी आहेत, रील्स पे सब है ना, रील कंटेंट पे ही लोग उसको ही हिस्ट्री मान रहे, लोग वो पढ़ नहीं रहे हैं, समझ नहीं रहे लोगों से, और मूवमेंट का माहौल भी कम हुआ है। पहिला अभ्यास वर्ग व्हायचे, चळवळी व्हायचे, लोक आंदोलनाला जायचे, ते आंदोलन कमी झालेले आहेत, कारण की सरकार आंदोलनच करू देत नाही। आपने आंदोलन किया यूएपीए में, कितने तो लोग अभी भी जेल में है। कुछ भी आपने किया तो सिस्टम है जो माहौल को नहीं बनाना चाहती है, तो इसलिए शायद मुझे लग रहा है सब लिमिटेड हो रहा है। तुम्ही एक खूप चांगला उल्लेख केला की चळवळी पूर्वीसारख्या दिसत नाही, आणि मग अशा प्रकारचे समतेचा जागर करणारे जलसे आपल्याला काही ठिकाणी नेमकेपणानं पाहायला मिळतात। ज्या ठिकाणी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं अनेक लोक जमले, किंवा त्यांच्या जयंतीनिमित्तानं, किंवा प्रबोधनात्मक काही कार्यक्रम आयोजित केलेत, गेल्या काही वर्षांमध्ये असं का घडावं? एकतर काल माहिती आहे तुम्हाला 26 नोव्हेंबर काय आहे? हा संविधान दिवस आहे। पण मोदीजी आपल्या देशाचे कोण आहेत? त्यांनी काय केलं? 25 नोव्हेंबरला राम मंदिरावर काय भडकवला? धर्मध्वज फडकवला। हे किती मोठा प्रॉब्लेमॅटिक आहे की एक तो पंतप्रधान आहे, संविधानाला शपथ घेऊन तो पंतप्रधान झालेला आहे, तो आमचा सेवक आहे, धर्मनिरपेक्ष हे मूल्य या देशाच्या संविधानातलं आहे, पण तेच पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 नोव्हेंबरला
मंदिरावर धर्मध्वज संविधानालाही फडकवतात. मानतात ते. ये त्यांचा प्रॉब्लेम है ना. संविधान तो सिर्फ बोलने के लिए है. मुंह में राम बगल में छुरा है उनके. ये सब जो है लोग देशाचे हैं. पंतप्रधान जर म्हणत असतील की हा. नाही संविधान शपथ घेतात, संविधान हे जिवंत राहील, त्यात कुठलेही बदल केले जाणार नाही, असं सातत्यानं सांगत हा असताना मग तुम्ही आता त्याचा विचार करा की राम मंदिरासारख्या मंदिराच का हे चाललंय. कुंभमेळा मोठ्या प्रमाणात भरतोय, राम मंदिरात चाललंय, पण बाकीच्या ह्या ज्या वैज्ञानिक गोष्टीकोन संविधानामध्ये कर्तव्य आहे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा तुम्ही अवलंब केला पाहिजे. सायंटिफिक टेम्परामेंट मग मानतात ना तुम्ही संविधानाला मोदीजी, मग सायंटिफिक टेम्परामेंट वाढवण्यासाठी सायन्स स्कूल का काढत नाहीये, वेगळ्या अजून युनिव्हर्सिटी का काढत नाही जिथे सगळे गोरगरीब शिकतील. हा प्रॉब्लेम आहे ना. दुसरा मुद्दा असा आहे की जो जलसा तुम्ही आयोजित करता त्या जलसाचं आजचं महत्व काय, कारण त्याला खूप पूर्व परंपरा आहे, इतिहास आहे. हो. मोठमोठे वामनराव कर्डक असतील, उन्मुख असतील, खूप सारे असे लोक होते ज्यांनी समाजाचं प्रबोधन घडवलं, मनमंतर घडवलं. आज हा जलसा कुठपर्यंत येऊन पोहोचला? आज खूप कमी जलसे आणि जलसाकार राहिलेले आहेत. वामनदादा सारख्या आमचे आदर्श जे शाहीर आहेत, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सारखे शाहीर आहेत, या सगळ्यांनी सगळ्या समाजाला एकत्र आणलं. शाहीर अमर शेख, शाहीर दना गावात, लाल बावटा कला पथक पण म्हणा, विलास घोगरे, शाहीर विलास घोगरे जे त्यांनी शहीद झाले या चळवळीसाठी. तर असे सगळे शाहीर खूप कमी झालेले, त्यांची लिगसी घेऊन जाणारे जलसे खूप कमी झालेले आहेत. आणि कारण की काय होतं की कलाकार ज्या बॅकग्राऊंडमधून आम्ही येतो तर आमच्याकडे आर्थिक संसाधन असतात, त्यामुळे लोक बऱ्याच लवकर त्यांना विकण्याची, विचारांना संपवण्याची लवकर ताकद सगळी सिस्टीम लावते तुम्हाला संपवण्यासाठी. त्यामुळं महत्व आत्ता आहे की सोशल मीडिया, डिजिटल मीडिया सगळं ऑक्युपाय केले त्यांनी. तिथं म्हणजे धार्मिक द्वेष पसरवायचं काम करतायत. जलसेच आहेत या भारताला एकत्र ठेवण्याचं काम करतायत. वामनदादा म्हणतात दिल से मिले दल वतन के लोगों की, एकही संसार का घर पैदा हो. आम्हाला काय पाहिजे? आम्हाला जातीवाद नको आहे, आम्हाला भेदभाव नको आहे. आम्हाला हे देश आमचं घर आहे आणि यामध्ये सगळे हिंदू, मुस्लिम, शीख, कुठला जातीवाद, ब्राह्मण पण असू द्या, सगळ्यांनी समान जगावं, प्रेमानं जगावं, त्याचा जातीवाद सोडून त्यांनी जगावं, हा आमचा उद्देश आहे. अब जातीला पातीला इशाहारी नीतीला बाजूला हटवले. अब जातीला पातीला इशाहारी नीतीला बाजूला हटवले. कोणी घडवलंय देशाला? तिकडे जे थिएटर है त्यांनी घडवलंय. हाँ, कुछ लोग यहाँ है आसपास जिनका हेड है ना, हेड मतलब क्या? दिमाग. जिनका हेड गवार है. क्या है जिनका हेड गवार? कुछ लोग हैं जिनका दिमाग ही नहीं काम करता. ऐसे लोग हैं हेड गवार लोग, उनसे हमें बचना है दोस्तों. म्हणून हमें जातीला पातीला इशाहारी नीतीला बाजूला हटवलेलं आहे. पण लोकांचा सहभाग मिळतो मात्र. सहभाग मिळतोय, पण आमच्या एंट्रीज कमी केलेत. लोकल लेवलला ऑर्गनायझर्सला जलसा ठेवायला देत नाहीत. का? कारण की बरेच असे जे लोक आहेत ज्यांना आमच्या सारख्या विचारांचा प्रॉब्लेम आहे, ते तिथल्या कार्यकर्त्याला जाऊन पण तुम्हाला सांगतात की वैचारिक स्वातंत्र्य आहे. आम्हाला स्वातंत्र्य आहे. पण तुम्ही जर तुमच्या गावात कार्यक्रम घ्यायचा म्हणलं, तुम्ही ज्यांच्याकडनं काही निधी घ्याल ते म्हणणार अरे उनको मत बुलाओ यार, ऑर्केस्ट्रा बुलाओ, डीजे लगाओ, डीजे चलाओ. जलसा नहीं चाहिए, डीजे चाहिए. जलसा नहीं, ऑर्केस्ट्रा चाहिए. जी. मला सांगा हे का घडलं असावं? म्हणजे तुम्हाला काय वाटतं की हा जो बदल घडला समाजाच्या मानसिकतेमध्ये, तो घडण्यामागे कारण काय नेमकं? जय भीम सगळ्यांना. मी सिद्धार्थ प्रतिभावंत. मला असं वाटतं की आता पहिली गोष्ट नेट फ्री दिलंय सगळ्यांना, हा, मग नंतर आता चार्जेस लावले तर त्यांना झक मारून पे करायचंच आहे. एकीकडे रीलचं गोष्ट आहे. रीलमध्ये आपण पुस्तकं वाचतो का? रीलमध्ये पुस्तकं वाचतो लोक? नाही वाचत. आत्ताचा तरुण माती भडकवण्याच्याच कामामध्ये आहे. त्याला तिथे अडकवलं गेले. दंगे कुठे झाले ना तर तिथं वेगळ्या एका नाहीये, बहुजनच आहे तिथे. ही पोरं आपली सगळी तिकडे कामाला लागली आहेत. आपण नाही पोहोचलोय, उद्या दुसरं कोणीतरी तुम्ही येऊन तिथे आंबेडकरी पोहोचणार. तरुणांना कसं पाहता? आम्हाला आशा आहे. समाजाचं असतील, आंबेडकरांवर श्रद्धा आहे, वागण्यात कदाचित तसा बदल घडून येत नसेल, पण हा युवक सध्या कुठे असं वाटतं तुम्हाला? त्याचा मेंदू थोडाफार भरकटला गेला आहे असं मला वाटतं. पण आम्हाला आजच्या तरुणांबद्दल आशा आहे. आम्ही पण तरुणच आहोत आणि आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्यापर्यंत पोचायचं काम कुठल्याही लेवलला जाईपर्यंत करू. तिथे पैसे नसले, कमी याच्यात जरी असले, आम्हाला पैशाची अजिबात हाव नाही. पण जिथे कुठे जायची गरज पडेल आम्ही त्या गावात जाऊन, काल आम्ही श्रीगोंदामध्ये वगैरे इकडे तिकडे कार्यक्रम केले. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. एक गाणं त्यांनीही म्हटलं भीमाचं. जी, हा तरुण खूप महत्वाचा आहे राजकारणात, समाजकारणात, सगळ्या ठिकाणी, पण तो असा डायव्हर्ट झाल्यासारखा आपल्याला पाहायला मिळतो. मग काय आहे, लिओ टॉल्स्टॉयचं वाक्य आहे की मला तुमच्या देशातल्या तरुणांच्या ओठांवरचं वाक्य सांगा
मी तुम्हाला तुमच्या देशाचं भविष्य सांगतो. आज तरुणांच्या ओठांवर काय गाणी आहेत आपण ती ऐकतोय. हर दिल में बस एक ही नाम, कळतंय ना. त्यामुळे जलसाकार म्हणून आम्ही काय करतोय की आंबेडकरी चळवळीला जो सत्यशोधक म्हणजे फुलेंच्या ज्या चळवळीला सत्यशोधकी जलशांची जी परंपरा होती तीच पुढे जाऊन आंबेडकरी चळवळीमध्ये आंबेडकरी जलशांमध्ये ती परावर्तित झाली. आणि बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये इथले जे प्रस्थापित कलाकार होते जे बहुजन वर्गातले असतील, मग ते मोठमोठे तमाशाचे जे फळ असणारी जी मंडळी होती त्यांनी पण बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये योगदान दिलेलं आहे. तर ही जी सांस्कृतिक परंपरा आहे तीच परंपरा आम्ही पुढे घेऊन जात आहोत. ठीक. आणि तरुण जे तुम्ही जो प्रश्न विचारला, फॉर्म चेंज झालेला आहे. काळानुसार प्रत्येक ठिकाणी फॉर्म चेंज होतो. डिजिटलमध्येही तुम्ही जर पाहाल तर बरेच आंबेडकरवादी रील स्टार आहेत, इन्फ्लुएन्सर आहे जे आपापल्या पद्धतीनं हे काम करण्याचा प्रयत्न करतायत. बरेच स्टँडअप कॉमेडियन आहेत जे आपापल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे आंबेडकर चळवळ ही निव्वळ जलशापुरे मर्यादित न राहता तिने स्वतःचा फॉर्म चेंज केलेला आहे. आणि काळानुसार सोशल मीडियाची जी काही स्पेस आहे ती हळूहळू आम्ही बळकाव पाहण्याचा प्रयत्न करतोय. आणि मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये जसं सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आंबेडकरी विचारांना आपलं प्रस्थ गाजवलं तसं या सोशल मीडियावर या सांस्कृतिक लढाईमध्ये आम्ही RSSच्या हिंदुत्ववादी विचारधारेला टक्कर देऊ. खूप धन्यवाद. जागर समतेचा गाजवणारे, जलसा सादर करणारे आणि हे सादर करते सगळे साथी यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे. मुळात जाणून घेण्याचा प्रयत्न केला की बाबासाहेबांचे विचार यांना किती पटतात, ते वर्तणुकीतून, विचारातून आणि त्यांच्या जीवनातनं किती दाखवतात आणि कशा प्रकारचं प्रबोधन या समाजामध्ये त्यांच्या जलसामुळे घडतं आहे. खूप धन्यवाद. नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुम्ही कुठेही असाल पण तुम्हाला शिवाजी पार्कातला हा जलसा ऐकून तुम्हाला काही बोलावंसं वाटत असेल, सांगावंसं वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा. आणि नवराष्ट्र डिजिटल हे आमचं डिजिटल चॅनल सबस्क्राईब करा. खूप धन्यवाद.